हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. कशा आहात? आय होप मजेत असाल. तर आता वाजले संध्याकाळचे 9 आणि मी बनवतीये व्हेज पुलाव. तर फर्स्ट टाइम ट्राय करतेय, म्हणलं चला तुमच्या सोबत सुद्धा शेअर करूया, म्हणून आज व्हिडिओ काढतोय. तर चला बघूया रेसिपी व्हेज पुलाव. हे बघा, इकडे मी तांदूळ बासमती छानपैकी बॉईल करून घेतलेत आणि बघू शकता किती एकदम असे फ्लफी आणि सॉफ्ट झालेत हे. आणि इकडं आता तयारी करते मी. तर सर्वप्रथम तेल ऍड करूया. तर इकडं जिरं मोहरी छानपैकी तडतडलंय. त्यानंतर याच्यामध्ये घालूया आलं लसण पेस्ट. दिसते का? त्यानंतर याच्यामध्ये छानपैकी हा कांदा आणि मिरची ऍड करते. भाज्यांमध्ये घरात ज्या काही अवेलेबल भाज्या होत्या त्या सर्व घेतलेल्या, जसं की बटाटा, गाजर, फ्लावर, त्यानंतर फ्रोझन वाटाणा घेतलाय आणि शिमला, अशा भाज्या मी घेतल्यात. आता ह्या आपण टाकूया ह्याच्यामध्ये. भाज्या छानपैकी परतून घेऊया. बऱ्यापैकी फ्राय झालेल्या आहेत ह्या. तर याच्यामध्ये थोडस हळद पावडर, चटणी पावडर, बेसिक मसाले ऍड करूया. पुलाव मसाला. पुलाव मसाला तर काही मिळाला नाही, तो बिर्याणी मसाल्याने काम चालवायला लागेल. आणि नॉर्मली पुलाव हा व्हाईट असतो, पण ते आम्हाला काही आवडत नाही, म्हणून थोडीशी हळद पावडर सुद्धा मी ऍड करते. इकडे ही चटणी पावडर. परत एकदा छानपैकी त्यामध्ये बिर्याणी मसाला ऍड करून घेते. तर हा मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरते आणि एरवी मला सर्व मसाले हे सुहानाचेच आवडतात. छानपैकी भाज्या फ्राय झाल्यात. त्यानंतर थोडस मीठ ह्याच्यामध्ये ऍड करते. राईस मध्ये ऑलरेडी मीठ टाकले मी, आणि त्या भाज्यांमध्ये जर मीठ नाही टाकलं ना तर त्याची चव छानपैकी राईस मध्ये उतरणार नाही. तो याच्यामध्ये मीठ ऍड करून घेतलं. लगेच आता ह्याच्यामध्ये आपण राईस ऍड करून घेऊया. बघा कसा मोकळा मोकळा झालाय राईस. याची रेसिपी ऍक्च्युली मिस झालीये. माझा प्लॅन नव्हता शूट करायचा, म्हणलं चला तसा उद्या संडेच आहे, उद्या थोडा लेट. तर इकडे आपला व्हेज पुलाव रेडी आहे. बघू शकता किती छान दिसतोय आणि स्मेल पण खूप छान येते. खायला पण तसं चवदार झाला असणार आहे. तो बघू शकता छान दिसतोय. बाय, भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. टेक केअर, गुड नाईट, सी यू.